भेसळ करणारं रॅकेट मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे दुधामध्ये भेसळ केली जाते आणि या भेसळीमध्ये अनेक मोठे मासे पकडले जाण्याची शक्यता आहे। प्रथमदर्शनी 26 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंचर या ठिकाणी अनेक शेतकरी आज जमले होते आणि त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। नक्की ज्या ठिकाणावरून दुधाची भेसळ केली जात होती त्या परिसरातील शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आज तुम्ही सगळेजण इथं जमलो होतात, काय विषय होता? हा जो तुकाराम मुंडे साहेबांनी दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आणलेला आहे, त्यांना एक मानसिक सपोर्ट, एक जनतेमध्ये जागृती आणि अजूनही शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याच्या संदर्भात हा नियोजन करता निषेध आंदोलन या संदर्भात नियोजन करण्यासाठी आम्ही सगळेजण मंडळी जमलो होतो। आंबेगाव तालुक्याची एक चांगली संस्कृती आहे, राज्यामध्ये नाव आहे आणि त्याच तालुक्यामध्ये दुधामध्ये भेसळ होते, एकदम अशी निंदनीय घटना वाटते का तुम्हाला? हो, निश्चितच आहे ना। आता जवळजवळ कालचं स्टेटमेंट आहे की राज्यात जे दूध संकलन होते त्यामध्ये ह्या भेसळीच्या प्रकरणामुळे 30,000 लिटर दुधाची कमतरता जाणवायला लागली। म्हणजे 30 ते 25,000 लिटर दूध भेसळीचं येत होतं। 30,000 गुणिले 20 रुपये धरा तर रोजचं 60 कोटी रुपयाचं दूध हे मार्केटमध्ये जात होतं। हे 60 कोटी रुपये कोणाच्या घशात येत होते, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं किती नुकसान होत होतं याचं बारीकसं जर विचार केला तर हे व्याप्ती फार मोठी आहे। याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, आज शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, खाडा पद्धत होती, या सगळ्या पद्धतीतून शेतकरी कसा तरी याच्यामध्ये टिकून होता। या भेसळीच्या दुधामुळे शेतकरी खंगला आहे, खचला आहे आणि कर्जबाजारी झाला आहे। मुळातच ह्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजे, एवढं जागृत सगळ्यांनी राहिलं पाहिजे। त्यासाठी मुंडे साहेबांना याची गरज लागली। इथून मागेही 2-3 वेळा ही प्रकरणं उघडकीस आली होती, परंतु सत्ताधारी मंडळींनी त्या काळच्या ती दाबून नेली आणि आज तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून जेव्हा ही सगळी गोष्ट उघडकीस आली, आता तरी लोकांना वाटते की ही प्रश्न दाबून गेला जाणार नाही, त्याला वाच्यता फुटेल। गुन्हेगारांना आरोपींचे नाव पुढे आले, पण ही आरोपींची व्याप्ती किती असू शकते? भरपूर आहे, कारण काही ग्राहक मंचर बाजारपेठमधले मंचरमध्ये राहणार आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले की या दहशतीमुळे आमचे वैयक्तिक रतीबसुद्धा बंद झालेत। म्हणजे काही शेतकरी सुद्धा ते करत असतील असं मला या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून अंदाज आला। कारण शेतकऱ्यांना त्यासाठी प्रक्रिया करणारी जी यंत्रणा आहे, लागणारा युरिया असेल, तेल असेल, डिटर्जंट असेल किंवा इतर माहिती असेल, ही पुरवणारी ही मंडळी आहेत। त्याच्यामुळं शेतकरीसुद्धा याच्यामध्ये सामील झाला आहे की काय असं वाटायला लागले, कारण वैयक्तिक रतीबसुद्धा बंद झालेत। म्हणजे शेतकऱ्यांना पण काळीमा आहे ह्या घटनेचा? आहे, निश्चित आहे। जे शेतकरी हे करत असतील ते निश्चितच शेतकरी बनायला सुद्धा लायकीचे नाही आहेत। अजून काही कार्यकर्त्यांशी बोलू। तुम्ही आज आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात, दुधाचं रॅकेट उघड झालं आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्यात सर्वात जास्त दुर्दैवी असं आहे की त्यातला मुख्य आरोपी हा आमच्या अवसरी बुद्रुकमधला आहे। खरं तर आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं, कारण सुशांत हिंगीचं आतापर्यंतचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर तो मक्याचा त्याचा व्यवसाय होता आणि गेली 1.5-2 वर्षापासून मुंडे साहेबांच्या प्रेसमध्ये असं ऐकलं की तो 2 वर्षापासून हे सगळं करत होता, परंतु याची कुठलीच कल्पना आमच्या गावातल्या ग्रामस्थांना किंवा आम्हाला कधीच त्या ठिकाणी आली नाही। संदीप लोढा हा एक आरोपी आहे, त्याच्यावर यापूर्वी 2 वेळा गुन्हे दाखल होऊ नये, तो मोकाट फिरताना दिसतो किंवा तो निर्दोष सुटलेला आहे, याबाबत काय वाटतं तुम्हाला? संदीप लोढा हा 2005ला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। आता त्यावेळेची जर परिस्थिती बघितली तर हा संदीप लोढा, माझं तर म्हणणं आहे की ही जे 26च्या 26 आरोपींची जर नावं बघितली तर ही सगळीच्या सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहेत। आमचा जाहीर आरोप असा आहे की यांना वरदहस्त असल्याशिवाय ही मंडळी अशा पद्धतीची डेअरिंग करूच शकत नाही। मुळातच अशा वाम मार्गाने पैसा कमवायचा आणि तो पैसा राजकारणात आणायचा, पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची आणि अशा पद्धतीनं या मंडळींनी ही सगळी पोचलेली ही सगळी गुन्हेगारी आहे असं आमचा जाहीर आरोप आहे। मंत्री आमदार वळसे पाटील यांनी लगेच प्रेस घेऊन सांगितलं की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही, ह्या आरोपींना योग्य ती कार्यवाही केली जाईल। आता खरं तर 2005 साली ज्यावेळेला लोढावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला हेच वळसे पाटील साहेब राज्याच्या मंत्रिमंडळात होते, ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा राहिले, त्यांचे इंटेलिजन्स खूप मोठे आहे। मग लोढा कसा काय सुटला, तो कोणाच्या कार्यकाळात सुटला, त्याला कोणी पाठीशी घातली, याचं हाही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना।
आता तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर कारवाई होईल, मग ज्या वेळेला कारवाई झाली होती त्यावेळेला तो का तुरुंगात गेला नाही? जर त्याच वेळेला लोढा तुरुंगात गेला असता तर कदाचित आज ही वेळ आली नसती किंवा हा प्रसंग तालुक्याचं नाव बदनाम झालं नसतं. किती व्याप्ती असू शकते या भेसळयुक्त दुधाची? ही आत्ता पकडले म्हणून समोर आले, परंतु हा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून चालू होता. लोढा यापूर्वी हाच व्यवसाय करत होता. तुम्ही जर एकंदरीत पाहिलं आमच्या एकलायऱ्याची परिस्थिती पाहिली तर आता सुलतानपूरमध्ये जर तुम्ही गेलात तर जे पाटसारी आहे तिला पूर्णपणे शेणाचं पाणी येते, दूषित पाणी आहे, याच्यामुळं लोकांना कॅन्सर होतो आहे. याच्यावर आम्ही बऱ्याच वर्ष आवाज उठवला, परंतु आपण म्हणतो मोठे मासे लवकर गाळायला लागत नाहीत. निदान तुकाराम मुंडेंच्या रूपाने आम्हाला एक आशा निर्माण झाली आहे का ह्या प्रकरणात काहीतरी होईल. आरोपींची संख्या वाढेल का? हा नक्कीच वाढेल. मुख्य आरोपींपर्यंत तुकाराम मुंडे पोहोचू शकतात का, की त्यांच्यावर काय दबाव येईल? माझं तर आता व्यक्तिगत असं मत राहील, मुख्य आरोपीपर्यंत जर तुकाराम मुंडे पोचले तरच तुकाराम मुंडे आहेत हे आम्हाला तरी वाटेल. अजून काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. दूध भेसळीचं रॅकेट आंबेगावमध्ये उघड झालं आहे. आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुका प्रामुख्याने केंद्र बनत आहे. तर दुधाचं माहेरघर म्हणून आंबेगावचं नाव होतं, जुन्नरचं नाव होतं. मात्र त्या नावाला आता काळीमा फासला जातो या भेसळीच्या रूपाने. एक शेतकरी म्हणून तुमची काय खंत आहे? खरं तर आपण सांगितलं ते अगदी खरं आहे की आंबेगाव तालुक्याला दुधाचं माहेरघर किंवा जास्त दूध उत्पादन करणारा तालुका किंवा संकलन करणारा तालुका म्हणून यापूर्वी ओळखलं जायचं. आणि आता एक बदनामी या तालुक्याची, या भीमाशंकरच्या पावनभूमीची त्या ठिकाणी निश्चितपणानं झाली आहे. आणि म्हणून खरं तर हा कलंक पुसण्याकरताच हे निषेध आंदोलन असेल किंवा या दूध भेसळीचं रॅकेट जे आहे त्याचा पर्दाफाश करण्याच्या निमित्तानंच हे सगळी पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हे सगळं पर्दाफाश करण्याचा उद्देश तर आहेच, परंतु त्याचबरोबर जे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब आहेत यांनी जी धडक मोहीम, जी धडक कारवाई या ठिकाणी केली त्यांचं देखील अभिनंदन करण्याचा उद्देश आणि या सगळ्या गोष्टी करता ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तुकाराम मुंडेंवर दबाव येईल असं वाटते का? 100% त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे दूध भेसळीचं इतकं प्रचंड मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये मोठमोठाले दूध सम्राट त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्याच्यावर निश्चित प्रकारे त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे, परंतु तो दबाव त्यांनी झुगारून टाकावा याच्याकरता सर्वसामान्य जनतेची ताकद त्यांच्या पाठीमागं उभी करावी. या सगळ्या गोष्टीकरता ही सगळी शेतकरी मंडळी असतील, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. तुकाराम मुंडेंना मानसिक बळ देण्यासाठी आंबेगावची सर्वसामान्य जनता रस्त्यावर येईल का किंवा आंदोलन करेल का? 100% तुकाराम मुंडे यांच्यासारखा एक धाडसी आयुक्त, एक धाडसी अधिकारी या तालुक्यामध्ये जर अशा प्रकारचं रॅकेट उघडकीचं आणू शकतो आणि या भविष्यामध्ये घडणारी पुढच्या पिढीचं जर आयुष्य सुधारवण्याचं किंवा सावरण्याचं काम जर ते करत असतील, हे अतिशय प्रामाणिकपणाचं काम आहे, अतिशय चांगलं काम आहे. आणि म्हणून त्यांच्या या चांगल्या कामाला पाठिंबा देण्याकरता या तालुक्यामधील नेते मंडळी तर आहेच, परंतु सामान्य कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, सगळे गवळी असतील, ही सगळी सर्वसामान्य जनता मुंडे साहेबांच्या पाठीमागं निश्चितपणाने उभे राहील. अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू. रॅकेट सापडले, बोगस दूध उत्पादित केलं जाते, तर 26च आरोपी सापडलेत. हे आरोपी 26 असू शकतात की अजूनही आरोपींची संख्या असू शकते? एकतर पहिल्यांदा तुकाराम मुंडे साहेबांचं धन्यवाद, कारण की एवढी मोठी भेसळखोरांची टोळी पहिली शोधली. हे आंबेगाव तालुक्याच्या वतीनं पहिलं तुकाराम मुंडे साहेबाचं व त्यांच्या टीमचं धन्यवाद दिलं जाईल. याच्यात खूप मोठी टोळी आहे, हे तर 26 हे नमुने फक्त. ह्याच्या मागं मोठमोठे प्लॅन्टवालेसुद्धा येऊ शकतात यामध्ये. परंतु जे आरोपी आहेत हे राजकीय पाठबळ असलेले दिसत आहेत, तर त्यांना कुठं अभय दिलं जाईल का? कारण की काय झालं आहे, ह्या तालुक्यात वारंवार एकच व्यक्ती 35 वर्ष झालं आहे प्रतिनिधित्व ह्या तालुक्याचं करतो आणि मग त्याच्या कुशीत राहून ही लोक मोठी व्हायला लागलेली आहे. कारण की काही झालं तर साहेब माझ्या पाठीशी, काही झालं तर साहेब माझ्या पाठीशी, साहेबाच्या नावाखाली ही मोठी झालेली माणसं आहे. आरोपी पाटलांनी तर कारवाई करावी, त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन दिलंय, त्याच्याबद्दल काय म्हणाल? त्यांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी पाहिली मी त्यांची बाईट, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा चेहरा मूळ मुद्दा पडलेला होता. त्यांना हे त्यांचे माहित नसणार कार्यकर्ते आहे. असल्यावर. कार्यकर्ते हे धंदे करतात हे त्यांना माहीत नसेल का? नसन त्यांचा प्रचार करायला कार्यकर्ते असतात, त्यांच्या गळ्यात शाली घालायला हे असतात, वळसे पाटील साहेब त्यांना तिकीटं द्यायला असतात, मग का नाही त्यांना माहिती? त्यांना सगळं माहिती आहे ही आंबेगावची जनता कशी मरण
याचे हे वाट बघतात, कारण की जनतेचं थोडंफार कुठंतरी चुकतंय. हे एका व्यक्तीला आपण वारंवार निवडून देतोय, हे चक्र बदल. जसं जुन्नर तालुक्यात आहे, जुन्नर तालुक्यात दर टर्मला आमदार बदली होतोय, तेव्हा आता तो जुन्नर तालुका आता थोडा विकासाच्या याच्यात पुढं जायला लागलाय. तिथं आरोग्याचे कचरा असेल, कचऱ्याचे किती प्लॅन्ट आहे आणि आंबेगाव तालुक्यात किती प्लॅन्ट आहे. आज घोडेगावचा मी प्रश्न घेऊन सातत्याने पुढं येतोय का सर्व घोडेगाव शहरातला आजूबाजूचा कचरा हा नदी पात्रात डायरेक्ट टाकतात. तहसीलदारांनी पंचनाम्यात ते बी दाखल केलं, तरी बी वळसे पाटील मूग गिळून का आहेत? कारण की त्यांना फक्त लोकांना दाखवायचं रोड आणला आणि ते एक इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, एवढं दूर झालेलं आहे. कारखाना व पवार साहेबांमुळे झाले. यांच्या काळात काय झाले आंबेगाव तालुक्यात? तरुणांना कधी विचारलंय का आंबेगाव तालुक्यात काय पाहिजे? एक तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आहार व्यवस्थित खायला नाही देते, त्याच्यावर तुमचं लक्ष नाही, आणि तुम्ही राज्याचे नेते नका हो, पहिले तालुक्याचे नेते व्हा, हा माझा तुमच्यावर आरोप आहे. शेतकरी म्हणजे कष्ट करणारा माणूस, कष्टाने कमावणारा माणूस आणि जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. परंतु तो शेतकरी जे दूध उत्पादित करतो त्याच दुधामध्ये भेसळ करून शेतकऱ्याला बदनाम करण्याची घटना आता घडत आहेत. काय सांगाल याच्यावर? तुम्हाला सांगतो, आता डेअरी शेतकरी डेअरीमध्ये दूध आणून घालतो. डेअरीत स्थानिक लेवलला जी दूध संस्था असते तिथं एकदम करेक्ट दूध घेतलं जातं, पण पुढच्या टप्प्यात जे दूध जातं तिथंच भेसळीचा प्रकार होतो. कारण आम्ही जे डेअऱ्यांना दूध जे घालतो त्या ठिकाणी SNA फॅट, त्याची जे प्रोटीन वगैरे चेक केलं जातं, चांगल्या क्वालिटीचं. तुम्हाला सांगतो 29 डिग्रीचं दूध, 30-29 डिग्रीचं दूध, चांगल्या क्वालिटीचं दूध घेतात. आणि पुढं जाताना आता संघाला जातं, प्रायव्हेट डेअऱ्यांना जातं, त्या ठिकाणी जी 100% ही भेसळ 100% होती आणि तोच शेतकऱ्यांना फटका बसतो. येताना रेट कमी बसतो. पूर्वी सहकारी संस्था होत्या, संघालाच दूध जायचं, त्यावेळेस काटेकोर पाळलं जायचं या सगळ्या गोष्टी. परंतु खाजगी दूध संस्था वाढल्यामुळं हे भेसळीचं प्रमाण वाढलं आहे का? आणि ह्या खाजगी संस्थांवर बंदी आणायला पाहिजे किंवा त्यांच्यावर सरकारने नियंत्रण ठेवायला पाहिजे का? 100% खाजगी संस्था या झाल्यात, ह्या मनमानी कारभार करतात. त्यांच्या पद्धतीने ते दुधाचं असं एक भेसळ करून दुधाचं प्रमाण वाढवतात आणि जे सरकारी संस्था होत्या त्या थोड्या मोडकळीस आल्यात. पण आता त्या परत उभ्या राहण्याची गरज आहे का हे भेसळीचं पाहिलं? 100% त्या सहकारी संस्था ह्या उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यातूनच शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट भेटणार आहे, कारण त्याच्यावर नियंत्रण शासनाचं असतं. पूर्वी ग्रामीण भागात सहकारी दूध संस्थांमार्फत दूध संकलन केलं जायचं, ते सहकारी दूध संघांना घातलं जायचं आणि त्यामधून ही अर्थव्यवस्था चालायची, दुधाची व्यवस्था चालायची. मात्र अलीकडच्या काळामध्ये खाजगीकरण आलं आणि खाजगीकरणामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी आपली यंत्रणा उभी केली आणि तीच यंत्रणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडते, ती संस्थेच्या भोवऱ्यात आहे. कारण याच यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार केल्याच्या घटना मंचर परिसरामध्ये उघडकीस आल्यात, पुणे जिल्ह्यामध्ये उघडकीस आल्यात. त्याचबरोबर सोलापूर असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल किंवा पालघर जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये हे भेसळयुक्त दूध तयार केलं जातं आहे आणि ते सर्वसामान्यांना विकलं जातं आहे, सर्वसामान्याच्या जीवाशी खेळलं जातं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुकाराम मुंडे यांनी जी भूमिका घेतली आहे, आयुक्त म्हणून त्यांनी जी दुधामध्ये भेसळ करणाऱ्या व्यक्तींवर जी कारवाईची सुरुवात केलेली आहे, त्या कारवाईला साथ देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढेही आपण दूध भेसळ या विषयाचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, मंचर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.